हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेचं राजकारण तापलं, मतं फुटू नयेत म्हणून सर्व पक्षांच्या हालचाली। 4 पक्षातील आमदारांच्या बैठका, पवार गट सोडून सर्व पक्षांच्या आमदारांची हॉटेलवारी। शिंदे गटाचे आमदार हॉटेल ताज लँड्समध्ये मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे आमदारांना भेटले। भरत गोगावले, उदय सामंत आणि योगेश कदमांसोबत शिंदेंची चर्चा। आमदारांच्या भेटीसाठी शिंदे हॉटेलमध्ये आले। हॉटेलमध्ये 40 आमदार, 10 आमदार आज येणार। विधान परिषद निवडणुकीत 100% विजय आमचाच होणार, गोगावलेंची प्रतिक्रिया। भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक। कोणाचं मतदान वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, वरिष्ठांच्या आमदारांना सूचना। सर्व आमदार मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी। विधान परिषद निवडणुकीआधी अजितदादा गटाचे आमदार द ललितमध्ये राहणार, आपली मतं फुटणार नाही, आमदारांवर माझा विश्वास। बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची हॉटेल आयटीसी ग्रँडमध्ये आमदारांसोबत बैठक। विधानसभेतील 12 आमदार हजर, 4 आमदार गैरहजर, तर गैरहजर आमदार आज हॉटेलमध्ये पोहोचणार। विधान परिषद सभापती पदावर अजित पवार गटाचा दावा, सत्तेत सहभागी होताना दादा गटाला आश्वासन, तर भाजप आणि शिंदे गटाचाही सभापती पदावर दावा, सूत्रांची माहिती। शिंदे गटाचा पुण्यातील विधानसभेच्या 3 जागांवर दावा, हडपसर खडकवासला वडगाव शेदी जागा लढवण्यावर शिंदे गट आग्रही। शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे नाशिकमधून तेलंगणा पोलिसांच्या अटकेत। गांजाच्या तस्करी प्रकरणी कारवाई, ताठेची आधीच हकालपट्टी केल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट। जरांगेंच्या बीडमधील रॅलीला परवानगी, मात्र सभेला नाही। रॅलीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी, सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात। बीडमध्ये काहींचा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, मंत्री धनंजय मुंडेंचा आरोप, तर बीडमध्ये रॅलीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही, जरांगेंचा मुंडेंवर पलटवार। तिसऱ्या आघाडीत सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यास सहभागी होणार, बबनराव तायवाडेंचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यास तयारी। पुणे जिल्ह्यातील काही भागात ड्रोन घिरट्या घालत असल्याचा प्रकार, ड्रोनमुळे इंदापूर आणि भोरमध्ये भीतीचं वातावरण, अज्ञात ड्रोन प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी। साताऱ्यातल्या फलटण आणि माणमध्ये ड्रोन कॅमेरे फिरत असल्यानं लोकांमध्ये भीती, पण ड्रोनला एकही कॅमेरा नाही। सांगलीतील जतमधील पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता, अंकलगी तलावात म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी सोडण्याची मागणी, जतमधील पाणी प्रश्नावरून तुकाराम बाबा महाराजांचा आंदोलनाचा इशारा। कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून खुला, हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत वाहतूक सुरू होणार। मध्य रेल्वेवरील 45 मेल एक्सप्रेस रद्द, खंडवा यार्ड रिमॉडेलिंगच्या तांत्रिक कामासाठी 14 ते 24 जुलै ब्लॉक, 11 मेल एक्सप्रेस पर्यायी मार्गाने वळवणार। मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अमरावती, चंद्रपूरसह 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ आजपासून पुढील 3 दिवस ब्लॉक, सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत वाहतूक। झिम्बाब्वे विरोधातील तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा 23 धावांनी शानदार विजय, मालिकेत 2-1 ने भारतीय संघाची आघाडी, शुभमन सुंदरची चमकदार कामगिरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।